नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आजची ड्रेसिंग बघून तुम्हाला वाटलं असेल बाबा दादूच कुठेतरी चालला, ते सरप्राईज आहे। नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार आहे। त्या इकडे बघा बॅग वगैरे रेडी आहे। खूप मोठी ट्रिप आहे, खूप धमाल मस्ती करणार आहे। तुम्हाला सगळे काय व्यवस्थित सांगतो। चला बाबा सुरुवात करा लवकर, लेट्स गो लवकर। मंडळी बघा 8 जण आहेत आम्ही टोटल। इथं आम्ही 6 जण आहेत आणि इथून तिकडे 2 जण येतील स्टेशनला। इकडे बदलापूर स्टेशनला पोहोचलो। तुम्ही इकडे पाठीवरचं वातावरण बघू शकता, एकदम बाबा डेंजर वातावरण घेऊन चालले, ते पण भर राज्यात। कुठल्या? गोव्याला। आता तुम्ही बघत राहा पुढे आम्ही काय काय एन्जॉयमेंट करतोय आणि का गोव्याचा प्लॅन केला सगळं काय व्यवस्थित सांगतो। आधी मग आपली गँग आले, आपले भाऊसून आले सगळं। आम्ही इथं बघता आमच्या ट्रेनची वाट। लेट्स गो। तिकीट काढलं झाकलं तरी तिकीट बसायला जागा नाही भेटली, जाम बेकार परिस्थिती झाली। हे सायकर ब्लॉगर आहेत, यांना जाऊन सबस्क्राईब करा। MS05 सायकर, चांगले ब्लॉगर आहेत ते पण। हो फायनली बसायला जागा भेटल्याच्या आयला जाम भारी वाटलं। पोहोचलो इथं, आमची ट्रेन लागणार आहे, थोड्याच वेळात येणार आहे। इकडे आपली पब्लिक बसते, तेव्हा त्यांच्या आले उभं राहून पाय दुखायला लागलं म्हणून खाली बसल्यात। आणि बाबा आता नेहमीप्रमाणे आपल्या हातामध्ये आहे हाच तो नारळ मंतरलेला। जो नारळ फोडला आपली प्रत्येक ट्रिप सक्सेसफुल ठरते। तर नेहमीप्रमाणे आता आपण 4 व्हीलरमध्ये 2 व्हीलरवर चाललो नाही, चाललो डायरेक्ट ट्रेनमध्ये। आता ट्रेन येईल, ट्रेनच्या अगोदर नारळ फोडून घेतो, जेणेकरून आपल्याला घाई होणार नाही। चला आता नारळ फोडून घेऊ। बोरिया मला प्रश्न पडला असेल बाबा, जो तुमचा दादू आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेला नाही, तो महाराष्ट्राच्या बाहेर कसा जायला लागला? विषय कसा आहे माहिती आहे का, 2024 आपल्याला गाजवायचंय। साल्टी गेली चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे। बाबा असा फिरेन राखीत जमिनी विकायला लागली तरी चालेल, पण काय सध्या त्या जमिनीवर केस चालू आहे। ती जमीन जिंकलो, केस जिंकलो, त्या अशा गावाला का जग फिरू। आता आपण पहिले चाललो गोव्याला। आपण नवीन वर्षाची स्टार्टिंग गोव्यापासून करणार आहे। फुल एन्जॉयमेंट आहे, आपले मित्र बरोबर आपल्या भाऊसन सगळं आल्या, फुल एन्जॉय होणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। बाबा आम्ही गाडीमध्ये बसलो ना, आमचा कॅमेरामॅनने जर शूट करायला सुरुवात केली। अगं तो बोलतो तू टेन्शन घेऊ नको, असं खतरनाक शूट घेतो ना बाबा, असं दरी बिरी नदी बिरी सगळा घेत शूट घेतो ना। अरे इकडं दादू, इकडं दादूसने दिली स्मेल, दादूच्या डोल्यावर झोप आहे, तरी पण दादूच भाई पूर्ण ट्रिप गाजवणार आहे असं बोलून कॅमेराने परत कॅमेरा घुमवला आणि परत निसर्गाचं ते सौंदर्य रूप त्याच्या कॅमेऱ्यात कैद करतोय। काय ती झाडी, काय ती डोंगर, एकदम ओकेमध्ये असं सीन घेत चाललो आम्ही पुढे पुढे, निसर्गाचा आनंद घेत। एकदम भारी वाटतंय। आम्ही इथं रत्नागिरीला पोहोचलोय। सकाळी 6च्या दरम्यान आम्ही ठाण्यावरून निघलेलो। आता दुपारचे 12 वाजत आले तर आम्ही आता रत्नागिरीला पोहोचलोय। पोरांना डोल्यावर खूप झोप आले, कारण की पोरं फुल नाईट मारलेत। तिथं आपला छोटा युट्यूबर पण आलाय। तुमच्या आशीर्वादानं आम्ही पण तुमच्या मागे, अशीच आमची ट्रिप पुढे पण जाणार आहे, त्याच जोशात त्याच थाटात। आमचा काहीतरी सांगा ना सबस्क्राईब। तर आपल्या भाईचं पण युट्यूब चॅनल आहे, जसं तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट केला तसं याच्या चॅनलला पण सपोर्ट करा। दीपेश पाटील ब्लॉग असं आपल्या भाईचं युट्यूब चॅनलचं नाव आहे। जसं सपोर्ट मला करता तसं त्याला पण करा आणि असंच पुढे एन्जॉय करत तुम्हाला बघायचं असेल शेवटपर्यंत बघत राहा 100%। पुन्हा एकदा आम्ही त्याच जोशात त्याच जल्लोषात पुढे चाललो। पोरांना लागले भूक म्हणून आम्ही आणल्यात भाकरी आणि आम्ही आमच्या आशीने दिले बॉम्बलाची चटणी, मस्त की खातो आणि निसर्गाचा आनंद घेत पुढे जातो। पुढे जाता तुम्ही आमची ट्रेन बघू शकता, मस्त की ट्रेन आहे। ट्रेनमध्ये आपल्या भाऊसन आहे, तिच्या आईला बोलताना 6 ते 8 तास प्रवास, म्हणजे जाम वैतागल्या। मी पण वैतागलेलो, पण ज्या आईला भाई आपण कसं, आपण शेट माणसं, आपण बाबा अख्ख्या ट्रेनमध्ये डायरेक्ट झोपून, अरे बसाच्या जागेमध्ये स्लीपर होऊन जातं भाई, नादच वेगळा। आपल्या पोरा बोलतो ज्या आईला कधी गोवा येतो बाबा, चला लवकर, इथं लोकांचं डोक्यावरशी झोपत आलं तेव्हा बाबा जाऊन आम्हाला जाम एन्जॉय करते। ज्या आईला पोरा तयार, पण भाई तुमचा दादूच आहे इकडं गेम खेळतं भाई, त्याला कसली पडले तो भाई, ज्या अशा गावात त्याला आले एकदाशी कधी पोचतो म्हणून आपली पोरं बघते बाबा ट्रेन लवकर पोचू। येतं थोडासा ब्रेक घेतला ट्रेनने, पोराचं चाललं अशी मस्ती आणि टाइमपास, थोडा वेळात आपण पोचू। आता आम्ही सकाळी 6ला ट्रेनचा सुरुवात केली, आता 2 वाजत आलेत। 8 तासच्या वर आमचा प्रवास झालाय आणि आम्ही आता गोव्यापासून लगभग म्हणजे अर्धा तासाच्या दुरीवर आहे।
तर आपला भाऊस म्हणजे आपला नियोजन करता बाबा यांनी सगळं केलाय म्हणून तुमचा दादूस इथं सेफ आलाय. तर असंच आमचा भाऊस आम्हाला आमच्या दादूसला असंच सपोर्ट करत राहा. तर हे कोकणातलं एक सावंतवाडी असं ठिकाण आहे. खूपच नैसर्गिक सौंदर्य इकडे आहे आणि खूपच भारी इकडचं नैसर्गिक जाम भारी आहे. आता आम्ही इकडून निघतो. आम्हाला तब्बल अर्धा तासानंतर आम्ही गोवा स्टेशनला पोहोचू. तिकडे जाऊन शूट करू. चला लेट्स गो. आम्ही थोड्या गोव्याला पोहोचणार आहे. ट्रेन इकडे पाठी होऊ शकता पोहोचले. आता आम्ही स्टेशनला उतरलोय आणि इथे आम्हाला आमच्या हॉटेलची गाडी आली घ्यायला. आम्ही जातो मस्त की गाडीमध्ये बसताना जातो हॉटेल गेल्यावर तुम्हाला दाखवतो हॉटेल कसा काय भाई. दादूस आला म्हणजे काहीतरी डॅशिंगच त्याने बुक केला असेल. नवीचे भावार ते मॅनेजमेंट किंग. आम्ही गोव्याची गाती बघा गोवा. म्हणले गोवा रे बाबा. गाती बाडी आमची पब्लिक पण आली का आमच्या रूम जवळ पोहोचलोय. जे आम्हाला घ्यायला आली ती गाडी ते आम्हाला इथे ड्रॉप केलंय. इकडे आपल्या भाऊसाने इथं थांबलेत. इथे 2 मिनिटं आपलं रूम आहे. एकदम सारखं रूम आहे. चालायला पटकन बाबा मला जाऊन इकडे फ्रेश वगैरे होऊ द्या. तो इकडे बघू शकता केसी दादा आहे आमचा, दीपेश दादा, इकडे बबल्या दादा आणि पुढे चाललेत ते म्हणजे आमचे यश दादा, हर्षल दादा, आर्यन दादा आणि आमचे मॅनेजमेंट किंग वन लिया विजय भावारते दादा. आता इथून 2 मिनिटं आमचं आहे हॉटेल. तुम्ही इकडे बघू शकता. इकडे आले तर असे तुम्हाला जवळपास हॉटेल दिसतील. तर आम्ही घेतलंय तो जरा रॅपचिक हॉटेल, एकदम डॅशिंग हॉटेल आहे. तर चला लवकर जाऊया आपण हॉटेलमध्ये. मित्रांनो खूप वेळ झालाय फ्रेश व्हायचं. खूप थकलोय. हॉटेल जाऊन इकडे हे हॉटेलची कामानी आहे आणि इकडे असं आमचं हॉटेल. या हॉटेलमध्ये आता आपण जाऊया. इकडे बघू शकता खूप गर्दी. आमच्या रूममध्ये आलो. इकडे बघू शकता 305. तुम्ही दरवाजा खोलला तर असं सुंदर असं तुम्हाला हॉल दिसेल. इकडे बसण्यासाठी सुंदर असं सोफा दिसेल, टेबल आहे. इकडे छान असा पडदा आहे आणि इकडे डायनिंगसाठी टेबल आणि मनोरंजनासाठी TV पण दिले. आता तुम्ही आतमध्ये गेला तर सर्वात पहिले तुम्हाला लागतो किचनमध्ये. इकडे बघू शकता तुम्हाला फ्रीज वगैरे, गॅस वगैरे सर्व काही पद्धतशीरपणे. आणि ह्यानंतर आपण जातो बेडरूममध्ये. तर बेडरूममध्ये तुम्ही इकडे आलं असतं तुम्हाला इकडे सुंदर असा बेडरूममध्ये बेड भेटेल. एक मस्त वेगळे असा कपाट भेटेल. कपडे ठेवायला त्यालाच लागून असं सुंदर असं टॉयलेट आहे जिथे तुम्ही अंघोळ आणि टॉयलेट करू शकता. तसं तुम्ही इकडे बाजूला गेलं तर इथे अजून एक तुम्हाला बेडरूम भेटेल. हे पण असं सुंदर असं बेड आहे. एकदम मऊ आहे झोपण्यासाठी, एकदम पद्धतशीर. इकडे आपले भाऊसन आहे चैनीची बॅगची चैन काढून चेक करते. आणि यामध्ये तुम्हाला अजून एक बाथरूम पण भेटेल. इकडे पण सुंदर असं बाथरूम आहे. तर असा आहे आमचा इकडचा 2 BHK फ्लॅट. तर गोव्यामध्ये 2 BHK फ्लॅटची किंमत खूपच जास्त आहे आणि आम्ही आलो सीझनमध्ये अजून जास्त आहे. पण टेन्शन नाही, तुमचा दादूस आला डिस्काउंट सगळा करेल. आणि जर तुम्हाला पर्सनली डिस्काउंट पाहिजे असेल तर मी इथे हॉटेलचं नाव, नंबर, लोकेशन सगळं काही देतो. येऊन दादूचं इंट्रोडक्शन द्या. 10% डिस्काउंट. चला आता आमचं झालंय. फ्रेश वगैरे होतो आणि हॉटेलला जाऊन जेवतो. लेट्स गो बाडी, लेट्स गो. रूमवरून फ्रेश वगैरे होऊन निघालोय हॉटेलला जेवण करायला. आणि पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही बनवू नाही शकत कारण की दमून आलोय. तर पहिल्या दिवशी आम्ही हॉटेलवर जाऊन जेवणार आहे. आणि उद्यापासून आम्ही सगळं काय साहित्य आणलं आणि रूमवर तुम्ही बघितलं गॅस, शेगडी सगळं काय आहे सगळं आम्ही इथेच बनवून खाणार आहोत. तर चला आता पहिल्यांदा आपण जाऊ इकडचं काहीतरी स्पेशल हॉटेलमध्ये खायला. गोव्यामधलं एक फेमस हॉटेल आहे. असं हॉटेलमध्ये आलोय. इकडे आपले भावंड बसलेत. हॉटेलचा लुक बघू शकता, एकदम अप्रतिम असा लुक झालाय. आता इकडे आम्ही मागवले चिकन हंडी आणि रोटी मस्त की खातो आणि जरा रेस्ट करतो. आजचा दिवस आमचं ठरलं आहे का जरा रेस्ट करायचं, उद्यापासून फिरायला सुरुवात करायची. आता बघूया, वाट बघतोय ऑर्डरची. ऑर्डर आली, जेवतो आणि लगेच जातो रेस्ट करायला. ऑर्डर इकडे आले. इकडे बघू शकता चिकन हंडी मागवले, इकडचे पीस बघा आणि रोट्या मागवल्या. तर अशा प्रकारे आमचं जेवण आलंय. आता मस्त की जेवतो आणि हॉटेलवर आराम करतो. जेवणाची टेस्ट मस्त होती, फक्त रेट थोडे महाग होते. कसं आहे गोवा आहे, थोडंफार महाग इकडे असणार. म्हणून आता आम्ही असंच ठरवलंय की आम्ही सगळं काही इथेच बनवणार. खाण्यापासून राहण्यापासून सगळं काय आम्ही स्वतःच्या हाताने.
आता आमचा रात्रीचा मेनू इकडे चिकन बघू शकता आणि बाजूला कलेजी फ्राय केलं आहे. आणि तुम्ही बघायला गेलं तर आमच्याबरोबर आमचा स्पेशल कुक आला तर हर्षल तरे बाबा, त्याच्या हाताची चव बघायला तुम्ही येरवाल. तर आता आम्ही मस्तपैकी जेवतो आणि झोपतो. गुड नाईट. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. विषय काय झाला माहिती आहे का, रात्री आम्ही जेवून आल्यानंतर खूप दमलेलो म्हणून आज झोपी गेलो. कारण की आम्ही त्याच्या पूर्ण रात्रभर जागून प्रवास केला आणि आता नवीन दिवस, नवीन सुरुवात, सकाळची वेळ. आणि जे आम्ही ते रूम घेतले तिथे बोलतात की तुम्हाला स्विमिंग पूल पण भेटेल, म्हणून आता आपण आले स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला. तर आपले भावांना पण आपले पुढे गेले तर चला जाऊया इकडचा स्विमिंग पूल तुम्हाला दाखवतो आणि आपली पोरांची मस्ती तुम्हाला दाखवतो. चला, हा इकडचा स्विमिंग पूल आणि हे आपलं भावंड. सकाळचं 8 वाजल्याने एवढी थंडी आहे तरी निकाल गार पाण्या पोहतं भाई. एन्जॉय करायला आलेत, एन्जॉय केलाच पाहिजे. पार्ले दादा, हर्ष दादा, विजय भावर, ते आय लव्ह यू. यश दादा पोर्टर मध्ये. अरे एक नंबर आश्रम. फ्रेश वगैरे झालो, मस्त मॅगी वगैरे खाल्ली आणि आता तुमचा दादू चाललाय चक्क बीचवर फिरायला. इकडे ड्रेसिंग बघू शकता का, खतरनाक ड्रेसिंग मारून चाललाय तुमचा दादू बीचवर. तुम्ही बघत राहा बीचवर काय एन्जॉयमेंट. बीचवर फिरायला इकडे पाठीमागे आपल्या भाऊस आहेत, या साईडला आपले भाऊस आहेत. आता आम्ही चाललोय, थोड्या वेळात पोहोचू. विषय कसा आहे, रूमपासून तब्बल अर्धा किलोमीटर असेल. बरोबर की चालत चालत जाऊया, जाताना इकडचा नजारा वगैरे घेऊया. इकडे बघू शकता एकदम खतरनाक असा नजारा आहे, बंगले वगैरे एकदम हायपा आहेत. आता आम्ही गोव्यामध्ये पूर्ण फिरायला सुरुवात केली. आजपासून आम्ही सलग 3 दिवस फिरणार आहेत. तुम्हाला प्रत्येक ठिकाणाचे मी डिटेल्स देतच राहील. तुम्हाला एकच करायचे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहायचे आणि व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करायचे. चला जाऊया बीचवर. आमची पोरा निस्ती बोलते अरे बाबा कधी पोचू आणि आम्हाला नियोजन करता बोलतो अरे 2 मिनटं बोलून ज्या आईला 20 मिनटात चालवला. काय बोलत आता, जाऊ ते आला होतं बाई. इकडं पण घराबिरा बघत जाऊ दे जरा पुरं. आता बीचवर पोहोचलोय, इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. समुद्र किनारी आपले भावंड पण जमलेत. इकडचा बघा नेचर बघा असला भारी झालाय आणि माती बघा पायाच्या आतमध्ये पोरतायत माझे. या फायनली कम टू बीच हबीबी, कम टू गोवा. ओ माय गॉड. तर मंडळी आता आपण आलतो पहिल्यांदा कलंबोटी बीचला. खूपच सुंदर असं बीच आहे, पाणी पण खूप भारी दिसतंय. पोरांना आतुरता आले कधी पाण्यामध्ये पोहायला जातो, त्यांना बोललो थांबा आधी फोटो वगैरे काढून घ्या, तयारी वगैरे जाईल म्हणून पोरं आपली काढते फोटो, मी बी काढतो फोटो. इकडे बीचवर एन्जॉय करतो, फोटो वगैरे काढतो. तुम्ही पाठीमागे बघू शकता समुद्र कसला भारी दिसतो, एक नंबर खतरनाक असा समुद्र आहे. आता इकडे पाठी एक बोट आहे, तर आम्ही राईड घेतलो. त्या राईडमध्ये असं आहे की 2000 रुपयामध्ये आम्ही समुद्राच्या मध्ये जाणार, म्हणजे थोडंसं कडेला, आणि तिथून आम्ही आतमध्ये 15 ते 20 मिनिटं स्विमिंग करणार आहे. लाईव्ह जॅकेट वगैरे पूर्णपणे तुम्हाला दाखवतो ते कसं काय आहे. आणि जर तुम्ही कधी आलात कालामोठे बीचला तर नक्की आवर्जून आपल्या दादाची बोटी तिथे द्या, तो डिस्काउंट देईल. पर पर्सन 350 बोललेला, पण आपण बोललो म्हणून त्याने 250 रुपये दिले. तर तुम्ही आलं तर नक्की इथे आवर्जून या, तुम्हाला डिस्काउंट भेटेल. चला तो जाऊया राईट. शकता आपण लाईव्ह जॅकेट घातला नाही. पाठीमागची आपली बोट आहे, इकडे आपल्या भावंडा पण लाईव्ह जॅकेट घालतात. आम्ही थोडाच वेळ डायरेक्ट समुद्राचं तर बघा बघताव का त्या बोटी दिसतात का, इकडं जाणार आहे. आता आमचं राईट निघेल, लगेच आम्ही जायला सुरुवात करतो. चला तुम्हाला समुद्रामधला लुक दाखव. तर आपली बोट निघाली पाण्यात झालं तर दादाला बोललो बाबा जरा असं झालो, माझं लगीन नाही झाला, वाट लावशील माझे बिरलो तर. आपण समुद्रात चालला बोटीने. समुद्रामध्ये पायर रे पायर, यो बचाव बचाव, यो बचाव. आपला भाऊस उतरलं पाण्यामध्ये. ते बोलतात समुद्राच्या पाण्यात पोहण्याची मजाच वेगळी असते. ते आनंद लुटतात. ते बोलतात राईड केले तर पूर्णपणे पैसा वसूल झाला पाहिजे.
पहिल्यांदा समुद्राच्या मध्ये आलतो, त्याचा आनंद वेगळाच होता. चेहऱ्यावरचे स्मित असं तुम्हाला बघितलं असेल, कसलं भारी वाटतंय. आपल्यासोबत आपले भाऊस पण आलतं, त्यांना पण जाम भारी वाटलं. बोलतात पूर्णपणे राईट आम्ही एन्जॉय केले. बोटीतून बोट बघू शकता. आयुष्यात पहिल्यांदा बोटीत बसण्याचा अनुभव घेतलाय. विषय कसा माहिती आहे का, 2025 मला एवढा गाजवायचे ना, जे काय केलं ना ते करून बघायचे. आयुष्याची पूर्ण मजा घेऊन टाकायचं एकदाची. काय ते भावानं मी 23+ झालो, काय माहित तिथल्या वर्षी माझं लगीन होईल ना, मी संसारात गुतेत. तर त्याच्या आधी मला पूर्ण एन्जॉय करायचं. त्या उलट मी गोव्याला आलोय संपूर्ण एन्जॉय करायला. विषय कसा झाला माहिती आहे का, माझा गोव्याला येण्याचा प्लॅन हा अचानक ठरला. आमचा मेन प्लॅन होता केरळला जायचा. विषय काय झाला, ज्यावेळी 2025 चालू झाला त्यावेळी पोरं बोलली की आता आपण राज्यामध्ये नाही तर राज्याच्या बाहेर फिरायचं. म्हणून आम्ही सुरुवातीला असं ठरवलं निसर्गरम्य वातावरण म्हणजे केरळला जायचं. पण काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला, आमचं तिकीटचं रिझर्वेशन झालं नाही, त्यामुळे आम्हाला तिकीट काय भेटलं नाही. पण देवाची कृपा, देव बोलला दादूस तू बाहेर राज्यात जाणार. बाबा गोव्याची तिकीटा भेटली ना, पाहिजे तुमचा दादूस आलाय गोव्याला, टेन्शन घ्यायचं नाही. यावेळी गोव्याला आलो, पुढच्या टायमी नक्की केरळला जाईन, मनाली जाईन, सगळा फिरीन, अख्खा भारत फिरीन, अख्खा जग फिरीन. चालती गेली तरी चाला, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. आता गोव्याला याव, गोवा एन्जॉय करू दे, चला पाहूया. आपल्याबरोबर आलता तो आपला मॅनेजमेंटचा बादशाह विजय भावार्थे. अरे बाबा तो एवढं कॉमेडी करतो ना. तिकडे बीचवर गेलो ना, बोलतो भाई, बोलतो मला माती पुरवा, बोलतो मला बागाशी, बोलतो मातीच्या आतमध्ये कसा लागतो म्हणून त्याला पुरवला. आयला पुरवला त्याला श्वास घ्यायला जागा नाही. पोर आहे तुम्ही बघा कसला पुरवलाय. अरे बाबा उठ आयला ह्यो एकदाशी उठला बाबा, आम्हाला भीती वाटलं. ह्यो हालत नव्हतं, मी आला बिला काय बोला आमचं ट्रिपचा का उदाच होईल भाई. आमचा उठला डायरेक्ट वाघासारखा, बोलतो आयला, बोलतो जाम भारी वाटला बोलतो. हाय गाईज, आम्ही बीचवरून आलो, पूर्णपणे एन्जॉय केलं. घरी आलो, फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केलं आणि आता बाबा लागले भूक. आता भूक लागले तर आपला भाऊसाम बोलतात आम्ही बाजूला जेवण बनवतो. तर आमच्या भाऊसाने इकडे जेवण बनवलंय. मग दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे. हे इकडे बघा, सुरमई फ्राय, सुरमईचा डोका, भात आणि दाखव रे इकडं कोलंबी केले. असा तरी आजचा बेत आहे. तर आता मस्त की जेवतो आणि थोडा आराम करतो. संध्याकाळी परत फिरायला जायचंय. हाय गाईज, गुड इव्हनिंग. तुम्ही इकडे बघू शकता दादूची ड्रेसिंग. विषय असा ना माहिती आहे का, आम्ही आलो, दमलेलो, जेवलो वगैरे, आराम केला. आणि आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही आता बघायला चाललो सनसेट. विषय कसा झाला, आपल्यासोबत आपला मॅनेजमेंटचा गुरु विजय भावार्थे आपल्याला बोलला, भावा तू अशी हटके ड्रेसिंग मारणार, पोरी फिदा आला पाहिजे. आता तुम्हाला तर माहिती आहे, तुमचा दादूचा 23+ झालाय, कधी दादूचं लगीन होईल. आता भेंडी इकडे. विषय कसा आहे माहिती आहे का, इकडून रशियातल्या डायरेक्ट फॉरेनर येतात. माझी तर बाबा फुल इच्छा आहे, एखादी रशियनला पटवीन, लगीन करीन, आईच्या गावान आहे फॉरेनची पाटलीन, त्या गावान चर्चा होऊ दे. म्हणून दादूसने ड्रेसिंग मारले हटके. आता आपण प्रयत्न तर करू, बाबा एखादी पटली तर पटली, जे आयला शोधाचं काम वाचलं. आजकाल माहिती आहे ना, लग्न जमवलं किती डोक्याला जा, बाई इथं पाठवायचा, तिकडे जाऊन लगीन करायचा. त्याला आता बघूया एकतरी बोट पटते का. लेट्स गो बेबी. तर आम्ही पुढच्या पॉईंटला गेलतो, ते म्हणजे बागा बीचला. जाताना तुम्हाला इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं दिसतील. त्यामध्ये कपड्यांचे दिसतील, टॅटूचे दिसतील, कसिनो दिसतील, म्हणजे सर्व काही तुम्हाला इथे भेटेल. आणि त्यानंतर तुम्ही बीचवर आले, तुम्ही इकडे बघू शकता जसं की ऑर्केस्ट्रा लागला आहे असा इकडचा सीन आहे. मस्त की लाइटिंग, डीजे बीजे सगळं आहे. आणि पोरा पण एवढी खुश आहे, त्यांना आतुर झाले कधी आम्ही नाचतो. आम्ही इथे बागा बीचवर आहे, तर इथे आम्ही काहीतरी खायला मागवले, कारण की नाश्ता करायची वेळ झाले. आम्हाला थोडीशी भूक लागली. पोरांचं जेवायला 10-11 होतं, तर त्याआधी इथे फिरायला आलो. काहीतरी छोटंसं पेटपूजा होऊ दे. इकडे तुम्हाला लुक पण दाखवतो. आम्ही इथे खायला बसलो, तेवढं तो हॉटेलचा मालक बोलतो की इथं आता थोड्या टाईम फ्री डान्स होईल, तर तुम्ही इथं नाचा होता. आम्ही बोलतो पैसे टाकतो, बोलतो पैसे काय नाही, बोलतो नाचा, बोलतो आपलाच हॉटेल आहे बाई, आम्हाला काय होतं याच पाहिजे. मग
आता आम्ही आलो आमच्या रूमकडे. आम्ही गेलो बागा बीचवर, तिकडे बीच फिरलो, फोटोज काढले, तिकडे क्लबमध्ये जाऊन नाचलो, धिंगाणा गेला. पण विषय काय आला, जो महत्वाचं काम होता, एवढी भारी ड्रेसिंग मारून गेलो, एखादी रशियन पाठवायचा. ज्या आली तिथं गेलो, एक रशियन उभी होती, मी गेलो, ज्या अशा गावावरती काय बोलत होती मला काही समजतच नाही. ती रशियन बोलत होती, इंग्लिश बोलली होती. आता इंग्लिश बोलली तरी इंग्लिश आणि तुझा 36चा 11. त्या अशा गावाने जरा लांब ठरलो, नको जाऊ दे, रातचा डाय बोललो, जायला मी बोलतो एक तिला वाटत एकदा जाम मारणार म्हणून मी रिटर्न आलो. पण बाबा तुमचा दादूस एका रात्री हार मागणार असा नाही. अजून आपल्याकडे 2 ते 3 दिवस आहेत. उद्या दिवसा जाणार, परत खताळ्या ड्रेसिंग मारून दिवसा जाऊन एखादा रशियाला विचारणार यू मॅरी मी. आजच्या गावात फक्त पटू दे रे, अख्या गावात फॉरेनची पाटली नेणार तुमचा दादूस. आता आलो रूममध्ये, आता जेवण वगैरे बनवतो, असं की जेवतो. आणि आमचे इकडे आलोय तर काहीतरी जेवण मला इकडं बघा, आपला कांदा लिंबू लागला कापला, आणि इकडं बघा अशा का तुम्हाला काय वाटलं शिराय. अरे बाबा बुर्जी आहे, बुर्जी आणि राईस इकडे बघू शकता. मस्त भाकरीत टाकतो आमचा कुक हर्षल दादा, आणि त्याच्या सोबत विजय भावर, ते मॅनेजमेंटचा बादशाह. हे दोघं असतील ना, आई शपथ आयुष्याची मजा एकच नंबर आहे. तर भावाला थँक्यू. आपले कुक आहेत, इकडे आपल्या जेवण वगैरे बनवतात. तर आता फ्रेश वगैरे होतो, जेवतो वगैरे आणि रेस्ट करतो. उद्या आपल्याला सकाळी लवकर जायचंय परत राडा करायला. चला बाय बाय.